ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांची नित्य श्रद्धा असावी करित विविध कामे मूर्ती चित्ती वसावी स्मरण करीत जावे सद्गुरूंच्या पदास सतत हृदय राहो सद्गुरु विष्णुदास। समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने देवशयनी एकादशीच्या निमित्त काही विशेष चिंतन करूया। देवशयनी आहे आज आणि चातुर्मास्य प्रारंभ होतो आहे। आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चातुर्मास्याचा कालावधी शास्त्राने नियोजित केलेला आहे। पंढरपूरची यात्रा असते आहे। आपण काही चिंतन करूया आणि चिंतनासाठी यावेळा सद्गुरूंनी जी प्रेरणा केलेली आहे, परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराज हे गाडेगाव तेल्हारी भांबेरी या परिसरात असताना इसवी सन 1952 ते 1990 त्यांच्या समाधी कालापर्यंत त्यांनी पुष्कळ प्रकारचं कार्य केलं। ते स्वतः दत्त उपासक होते, दत्त भगवंतांचे साक्षात्कारी होते, सिद्ध पुरुष होते। त्यांच्या वाणीला एक तेज होतं, अधिकार आहे, म्हणून विष्णुदास स्वामी महाराजांनी बाबा म्हणतो आपण त्यांना, बाबाच म्हणून आता याच्या पुढे बाबांनी ह्या कालावधीमध्ये अनेकांना भक्तीचं वळण तर लावलंच, पण स्वतः देखील अतिशय भक्तियुक्त अंतःकरणाने भक्तीचे सगळे प्रकार केले। गुरुचरित्र पारायण, गजानन विजयाची पारायण, दत्तात्रेयांची भुयारामध्ये उपासना तेल्हारा दत्तवाडी इथे, आणि ह्याच बरोबर त्यांना अत्यंत उत्तम अंग होतं कीर्तनाचं। संस्कृतमध्ये काव्यतीर्थ ही त्यांनी पदवी उपाधी मिळवली होती। उत्तम काव्य करीत होते आणि अत्यंत खडा आवाज, आम्ही स्वतः हे अनुभवलेलं आहे। फार उत्तम कीर्तन बाबा करीत असत, स्वरचित आख्यान ते करीत असत। नुसतं तेल्हारा दत्तवाडी इथे नव्हे तर सगळ्या परिसरामध्ये आजूबाजूला जेवढी लहान लहान खेडी होती इथे जाऊन बाबा कीर्तन करायचे। पण हा कीर्तनाचा प्रकार सवंग अजिबात नव्हता। फक्त भगवंताची भक्ती वाढवावी हे जे संतांचं कार्य बोललेलं आहे धर्मग्रंथांमध्ये, फक्त तेवढ्या करण्याकरता की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट होती परोपकार, एवढा फक्त एक हेतू लक्षात ठेवून बाबा आपला देह कष्ट होऊन सुद्धा, म्हणजे इथपर्यंत वर्णन आहे की पेटी डोक्यावर घेऊन सुद्धा जायचे, पण कीर्तन करायचे। मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे। परमपूजनीय बाबांची आम्ही काही कीर्तनं दत्तवाडी तेल्हारा इथे विशेषतः दत्त जन्माचंच कीर्तन आम्ही बऱ्याच वेळा ऐकलं, इतर कीर्तन ऐकायचा योग काय आला नाही। आणि म्हणून आज आलंबन आपल्या चिंतनाला म्हणून परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराजांनी एवढ्या 38 वर्षाच्या कालावधीत दत्तवाडीच्या संपूर्ण परिसरात जी कीर्तन स्वतः केली, स्वरचित केली, त्यांचा संग्रह श्रद्धेय दादासाहेब आवदे यांनी करून ठेवलेला आहे। आणि कीर्तन संग्रह या नावाने ते पुस्तक प्रसिद्ध आहे। परमपूजनीय बाबांनी त्यामध्ये 20 आख्यानं त्या पुस्तकात ती घेतली आहेत। याहून जास्त बाबांनी रचना केल्या असतील, पण तेवढ्या उपलब्ध झाल्या म्हणून 20 आख्यानांचं एक पुस्तक श्रद्धेय दादासाहेब आवदे यांनी 15 जानेवारी 2002
शैलगमन यात्रा म्हणजे पौष शुद्ध द्वितीया या दिवशी प्रकाशित केलंय. उपलब्ध आहे पुस्तक. त्या पुस्तिकेमधून एक आख्यान आपण आज निवडलंय. ते आख्यान बाबा अत्यंत उत्तमच करीतच असणार आहेत, प्रश्नच नाही. त्यावेळचे जे श्रोते आहेत ते भाग्यवंत की त्यांना प्रत्यक्ष बाबांची ती कीर्तनं ऐकायला मिळाली. फारसा काही तो काळ प्रगत झालेला नव्हता विज्ञानाच्या दृष्टीने, म्हणून काही इंटरनेटची माध्यमं किंवा प्रसार माध्यमं फार नसल्यामुळे काही कोणी विशेष जास्त टेप वगैरे करून ठेवली नाही. एखादं दत्त जयंतीचं कीर्तन मात्र आपल्याला ते युट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतं. पण बाबांनी इतर केलेली आख्यानं हे फारसे आपल्याला अवगत नाहीत असं मी म्हणत नाही. जे अनेक साधक आहेत, उपासक आहेत, बाबांच्या सहवासात राहिलेले आहेत, त्यांनी ती ऐकली असतील, त्यांच्या ती स्मरणात कानातही अजून गुंजत असतील. पण इतरांना याचा लाभ व्हावा की बाबा कशा पद्धतीने आख्यानं घ्यायचे, संरचना कशा करायचे, पौराणिक आख्यानं घ्यायचे, संतांची आख्यानं घ्यायचे आणि त्यांच्या शैलीने ते विशेष पद्धतीने रंगवून सांगत असत. आणि म्हणून त्या पुस्तिकेमधलं एक आख्यान आज आपण घेऊन काही थोडा वेळ ती कथारूप फक्त त्यांनी निरूपणामध्ये काय बोलले हे काही आपल्याला बोलायचा उद्देश आपला नाही आहे. पण निरूपणासाठी कोणता अभंग घेतला होता याचा उल्लेख मात्र त्या पुस्तिकेमध्ये केलेला आहे. आणि त्यापैकी संत श्री दामाजी पंत यांचं एक आख्यान, जे 20 क्रमांकाचं आख्यान त्या पुस्तिकेमध्ये आहे, त्याचं काही वेळ आपण चिंतन बाबांनी केलेल्या रचनेतल्या काही ओव्या, दिंड्या, साक्या, आर्या यांचा आधार घेऊन आपण काही वेळ ते चिंतन करूया. त्या स्मरणात आपण जाऊया. सद्गुरु चरणांची नित्य श्रद्धा असावी, करीत विविध कामे मूर्ती चित्ती वसावी. स्मरण करीत जावे सद्गुरूच्या पदास, सतत हृदय राहो सद्गुरु विष्णुदास. स्मरण करायचंय त्यांचं. आज पूज्य बाबा कीर्तनाला उभे राहिलेले आहेत अशी कल्पना करायची. देवशयनी एकादशी आहे. ते तर उत्तमच गात असतील, सांगत असतील, पण एक छोटासा अल्प प्रयत्न त्यांच्या काव्याचा आधार घेऊन आपण दामाजी पंतांचं आख्यान आज थोडा वेळ पाहणार आहोत. कथा तशी दामाजी पंतांची सगळ्यांना माहिती आहे. त्या आख्यानामध्ये जे चरित्र आलेलं आहे, जो कथा भाग आहे, ती कथा तर फारच प्रसिद्ध आहे. सगळेच कीर्तनकार ते करीत असतात. सगळ्याच पठडीतल्या कीर्तनकारांजवळ ते आख्यान असतही आहे. खरं म्हणजे दामाजी पंतांच्या जीवनात अनेक प्रसंग विठ्ठल भक्तीचे घडले असतील. ते विठ्ठल भक्त होते का? शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झालेला असं वर्णन आहे. आणि दामाजी पंतांच्या निवासाचं जे स्थान आहे त्याचं नाव मंगळवेढा असं आहे गावाचं. ऐकलं असेल आपण, जे नित्य कीर्तन श्रवण करणारी माणसं आहेत त्यांना माहिती असतंय. मंगळवेढा अत्यंत पवित्र स्थान, पवित्र ग्राम, टुमदार, लहानसं पण टुमदार. आणि ह्या मंगळवेढा गावानी एक संतांची खूप मोठी परंपरा संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे भारतवर्षाला दिली. इथे जन्म आहे त्यांचा. दामाजी पंतांचा जन्म मंगळवेढा गावात आहे. त्यांचे पूर्वज तिथे राहत असत. आणि ह्याच गावाने जे अनेक संत दिले त्या मालिकेमध्ये संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, स्वामी समर्थ, गोपाबाई, बसवेश्वर, लतीफ बुवा, गोविंद बुवा असे अनेक संत या स्थानी जन्माला आले. आणि म्हणून दामाजी पंतांचं मंगळवेढा गाव तसं ऐकून पुष्कळांना माहिती आहे, कारण ही सगळी चरित्र इतक्या संतांची अनेकांना माहिती आहेत. स्वामी समर्थांचे चरित्र. पण मंगळवेढ्यामध्ये जन्माला आलेले दामाजी पंत स्वकर्तृत्वाने शेतकरी कुटुंबातही जन्माला येऊन स्वकर्तृत्वाने, स्वबळावर, निष्ठेने, प्रामाणिकपणाने, सचोटीने व्यवहार करत असल्यामुळे त्यांना संतत्व प्राप्त झालं. हो, पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते, वारकरी होते. आषाढी कार्तिकी वारी नियमाने करायचे असं त्यांच्या चरित्र ग्रंथांमध्ये आहे. आज आपण आख्यानाला न्याय देणार आहोत बाबांच्या काव्याच्या आधारे. काव्य बाबांचं त्यात खूप आहेत, पद खूप आहेत. आणि बाबा तर उत्तमच गात असणार आहेत. गात असतीलच म्हणजे गायलीच आहेत त्यांनी, कारण त्यांना रागदारी गाण्याचं एक उत्तम अंग होतं बाबांना. आपला सर्वांना अनुभव आहे. जे आपण
उपासना करतो, बाबांनी जी उपासनेच्या पदांना प्रासादिक त्यांच्या वाणीने ज्या चाली दिलेल्या आहेत, त्या चाली माहिती आहेत आपल्याला. या सगळ्या चाली बाबांनी दिलेल्या आहेत. कारण त्रिपदी जरी म्हटली तरी त्रिपदीच्या चाली प्रत्येक क्षेत्रावरती वेगळ्या वेगळ्या थोड्या फरकाने म्हटल्या जातात. पण विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र नागपूर गुरुमंदिर प्रणित जे उपासक आपण आहोत, आपण ज्या चाली म्हणतो ना, ह्या सगळ्या चाली बाबांनी बांधलेल्या आहेत. यावरून आपल्याला कल्पना अशी येते की बाबांना संगीताचं किती उत्तम ज्ञान होतं. बरं, चाली अशा त्यांना उत्तम रागदारी येत होती, पण बाबांनी चाल्या कशा सोपी दिल्या. अगदी लहान मुलाला सुद्धा सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय म्हणता येतं त्यांना. आणि आता तर सध्या आपली जी उपासना सुरू आहे, परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी वैश्विक शांतीसाठी 108 दिवस उपासना करण्याचा जो संकल्प केलेला आहे, त्या अंतर्गत सध्या आपल्या उपासना सुरू आहेत. 108 पैकी 70-75 झालेली आहेत. या सगळ्या उपासनेतल्या चाली परमपूजनीय बाबांनी लावून दिलेल्या आहेत. आणि तशाच म्हणतो का नाही आपण, किती आनंद होतो. अगदी एखाद्या कुटुंबात आपण जर गेला ना, सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही म्हणतो ना आपण, अगदी छोट्या मुलापासून तर आजोबांपर्यंत सगळ्यांना सुलभतेने म्हणता येतील अशा चाली बाबांनी लावलेल्या आहेत. असतो बाबांना उत्तम संगीताचं ज्ञान होतं, इतकंच मला बोलायचं आहे. म्हणून परमपूजनीय बाबा जेव्हा कीर्तनाला उभे ठाकत असतील, राहत असतील, त्यांच्या साथीदारांसह, अशी नोंद आहे पुस्तकांमध्ये, सगळ्याच पुस्तकात आहे, शिवगंगोमध्येही आहे, अनेक ग्रंथांमध्ये आहे, की बाबांनी एकच कीर्तन नागपूरलाही केलेलं आहे. एक कथा नागपूरला बाबांची झालेली आहे, शिष्यमंडळींनी आयोजित केली असावी. ती नागपूरला एक कीर्तन सेवा बाबांची झालेली. पण इतर सगळ्या कीर्तन सेवा बाबांच्या, मघाशी आपण बोलल्याप्रमाणे, ह्या तेल्हारा, गाडेगाव, भांबेरी, मनद्दा, पुष्कळ गावी बाबा जात असत. तर या सगळ्या गावी बाबांची अनुग्रहित मंडळी होती, आजही आहेत. या सगळ्यांना त्या काळात बाबांच्या या आख्यानांचा खूप आस्वाद घेता आला आहे. नुसता आस्वाद नाही, रसग्रहणापुरतं नाही, त्यातून अनेकांना दत्तभक्तीची प्रेरणा झाली असणार आहे, झालीच आहे. आणि म्हणून आजही गाडेगाव, भांबेरी, तेल्हारा परिसरामध्ये बाबांचे जे हजारो भाविक भक्त आहेत, या सर्वांना ही आख्यानं कानामध्ये गुंजत असतील. बोललोय मी आपल्याला, आपण दामाजी पंतांचं आख्यान निवडतो आहे. हे आख्यान मगाशी बोलल्याप्रमाणे सगळेच कीर्तनकार लावतात, पण बाबांची एक विशेष पद्धत आहे. त्यांनी स्वतः रचना केल्या आहेत, चालीही स्वतः दिल्या आहेत. म्हणून या आख्यानात काही पद आहेत, ती पद तर आपण नाही म्हणणार आहे इथे, कारण ते रागदारीचं ज्ञान असलेले अशी सगळी पद आहेत. पण उल्लेख आपण करतो आहे की बरंच काव्य आहे. एकंदर आख्यान लहानसं आहे आणि त्या पुस्तिकेमध्ये, म्हणजे श्रद्धेय दादासाहेब आवदेंनी प्रकाशित केलेल्या पुस्तिकेमध्ये एकंदर 20 आख्यानं बाबांची संग्रहित केलेली आहे. पुस्तकाचं नाव कीर्तन संग्रह असं. दामाजी पंतांच्या आख्यानाला श्रद्धेय बाबांनी, परमपूजनीय बाबांनी जो अभंग घेतलेला त्या पुस्तिकेत दिलेला आहे. कारण हे आख्यान बाबांनी अनेकदा केलं असेल आणि प्रत्येक वेळेला काही एकच अभंग घेतला असेल असं नाही. अभंगाची निवड कथेला पूरक अशी करावी लागते आणि तशी बाबांनी दरवेळा वेगळी केली असेल. पण ह्या पुस्तिकेमध्ये दामाजी पंतांच्या आख्यानाला जो अभंग निवडला आहे, तो तुकाराम महाराजांचा निवडला आहे. सर्वांना बहुतेक ऐकलेला तरी असतो, पुष्कळांना पाठही असतो, अर्थच तसा आहे आणि कथेशी अत्यंत त्याचं साधर्म्य, एकरूपता आहे. निरूपणाच्या अभंगात जे बोलल्या जातं त्याचा दृष्टांत म्हणून कथा असते आहे. आणि म्हणून बाबाने जो अभंग घेतला आहे तुकोबारा यांचा, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम गती उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगिल जीवन खाणी. भूतदया गायी पशूंचे पालन, भूतदया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. तुका म्हणे हेची आश्रमीचे फळ,
परम पद बळ वैराग्याचे. तुका म्हणे हेची आश्रमीचे फळ परमपद बळ वैराग्याचे. तुकोबारायांच्या गाथेतला अभंग आहे. आणि आज देवशयनी एकादशी आहे. कितीतरी ठिकाणी कीर्तन सुरू असतील. सध्याच्या या गंभीर परिस्थितीमुळे असे बाहेर मंदिरांमध्ये इत्यादी जाहीरपणे नाही होऊ शकत असतील. 2 वर्षापासून नाही आहेत कीर्तन, मंदिरच बंद आहेत सगळे. पंढरपूरच्या वाळवंटात 10 लाख वारकरी दरवर्षी जमतात, यावर्षी नाही जमू शकत आहे. सरकारी एकंदर नियोजनानुसार त्या ठिकाणी जितक्यांनी जायचं ते जातील, गेलेले आहेत. परंतु मात्र इतर हरिभक्त पांडुरंगाचे भक्त घरी बसून काय कीर्तन केल्याशिवाय थोडी राहणार. आपापल्या परीने प्रत्येक जण आज देवशयनी एकादशी असल्यामुळे पांडुरंगाच्या स्मरणात असणारच आहे. वारकरी तर नक्कीच असणार आहे. वारकरी काय धारकरी काय, पांडुरंग पंढरपूरचा पांडुरंग हे आम्हा सर्व महाराष्ट्रीय वासियांचं दैवत आहे. भूवैकुंठ पंढरपूर म्हणतो ना आपण, म्हणून त्याचं आज स्मरण होत आहे. आणि कथेमध्येही पांडुरंग येणारच आहे. म्हणून या आख्यानाची आपण सार रूपाने सारांश त्या आख्यानाचा बोलण्याकरता आजच्या चिंतनाचं प्रयोजन आहे. आणि ही प्रेरणा सुद्धा मला पूज्य बाबांनीच केलेली आहे. अस्तु. अभंग पाहिला आपण, हा या आख्यानासाठी निवडला होता बाबांनी. कुठेतरी एखाद्या वेळा कीर्तन करताना, कथा करताना तो घेतला असेल. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास वेचे, उदास विचारे वेच करू. त्याच्यावर निरूपण हे बाबांनी दर्जेदारच केलं असणार आहे की प्रपंचामध्ये धन आवश्यक असतंय, पण ते कसं जोडायचंय? उत्तम व्यवहारे. कोणाला फसवून, लुबाडून, हिसकून, चोरी करून असं नाही. उत्तम व्यवहार याचा अर्थ नोकरी धंदा सुद्धा करताना, व्यवसाय सुद्धा करताना प्रामाणिकता जर ठेवली तर कौशल्यासह आपल्याला पैसा मिळवावा. कारण प्रपंच हा पैशापासून चालत नाही. धनाने प्रपंचाचा निर्वाह होतो, कुटुंब पोषण होतं. ते कमवू नये असं शास्त्र कुठेच म्हणत नाही. पण शास्त्राने एक विचार मिटला आहे, मांडला आहे. तो कठोपनिषदात श्रुती आहे. न वित्ते न तर्पणीयो मनुष्य, अशी कठोपनिषदात श्रुती आहे. धन किंवा वित्त किंवा संपत्ती हे काय सबकुछ नाही आहे. उदरनिर्वाह करता ते आवश्यक आहे, पण ते सबकुछ नाही आहे. त्याने परमात्म्याची प्राप्ती नाही होऊ शकत. ते आवश्यक तेवढं अवश्य कमवावं, पण कसं? उत्तम व्यवहारे, मग अशी बोलल्याप्रमाणे प्रामाणिकपणे, सचोटीने, मेहनत करून, श्रम करून धन मिळवावं. प्रपंच उत्तम रीतीने करावा. प्रपंच परमार्थ उत्तम रीतीने साधण्याचा प्रयत्न करावा. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो, दासबोधात समर्थ बोलले ना आपल्याला. सर्व संतांनी हा पुरस्कार केलेला आहे. माऊलीने एका ठिकाणी म्हटलंय, प्रपंचासाठी आवश्यक असलेलं धन जर मिळवण्याचा प्रयत्न न केला तर जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही. ऐहिक म्हणजे प्रपंच, परत्र म्हणजे परमार्थ, किंवा त्याला प्रेयस श्रेयस अशी नाव आहेत. काही नाव द्या, पण प्रपंचाकरता धन आवश्यक आहे. ते जोडून या उत्तम व्यवहार आहे, असा एक उपदेश आहे. मध्ये काही 2 चरणांमध्ये उपदेश आहे. तुका म्हणे हेची आश्रमीचे फळ. कोणत्याही आश्रमात आपण असावं, त्या त्या आश्रमाचं फळ जर का उत्तम धन उत्तम व्यवहाराने मिळवलं तर काय फळ आहे? परमपद बळ वैराग्याचे. बाबांची तर वाणी काय आहे? संत वचन आणि संत वाणी यांना वेगळं मूल्य असतं. जेव्हा प्रत्यक्ष बाबा या निरूपणाचं काही विवेचन करत असतील पूर्वरंगामध्ये, त्याला ब्रह्मनिरूपणच म्हणतात ना. आणि बाबांजवळ एक सिद्ध पुरुष आहे, तो योगी आहे. आणि अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं तर ते ज्ञानी पुरुष आहेत. सगळा अनुभव त्यांना आलेला आहे. भगवान दत्तात्रेयांच्या अखंड उपासनेने, एकचित्त उपासनेने परमपूजनीय बाबांना भगवान दत्तात्रेयांचा साक्षात्कार अनेक वेळा एकरूपच झालेले आहे. माऊलींनी एक सुंदर ओवी वापरली आहे बघा. तयांचे बिसाट शब्द. तयांचे म्हणजे साक्षात्कारी पुरुषाबद्दल बोलणं चाललंय. तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद ते वेदच.
सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान होवावे. ते सदेह देहामध्ये असतानाच सच्चिदानंद पदाची पदवी भोगत असलेले आहेत. पण तयांचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, संतांच्या प्रत्येक शब्दाला सहज बोलणे हितोपदेश या न्यायाने ब्रह्मनिरूपणाचा दर्जा असतो. ब्रह्मनिरूपणच म्हणतात त्याला. म्हणून परमपूजनीय बाबा ह्या अभंगावर निरूपण करताना असताना त्यांची अंतर्वृत्ती अत्यंत अंतर्मुख होऊन भगवान दत्तात्रेयांच्या चरणी किंवा त्यांच्या सद्गुरूंच्या म्हणजे परमपूजनीय प्रज्ञानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी नक्की विलीन होत असेल. कारण भगवान दत्तात्रय, टेंबे स्वामी, प्रज्ञानंद सरस्वती, परमपूजनीय विष्णुदास महाराज आणि परमपूजनीय सद्गुरुदास महाराज हे सगळे एकरूप आहेत. संतांच्या वाणीचे शब्द बिसाट शब्द म्हणतात. तेच वेद, वेदरूप प्रत्यय येत असेल. परंतु निरूपणात बोलताना विशेषतः परमपूजनीय बाबा ग्रामीण भागात संचार जास्त असल्यामुळे आणि त्यांना तशी आज्ञात असल्यामुळे की निसर्गाच्या सान्निध्यात राहून तुम्ही परमार्थ शिकवायचा आहे आणि प्रयोगशील अध्यात्म सर्व जनतेला शिकवायचं आहे. आणि म्हणून सोपे सोपे शब्द बोलणार वेदांतच, वेदबाह्य काही संत बोलतच नाही. कारण अखंड ईश्वराशी तादात्म्यात गेलेले संत हे वेगळं कसं बोलू शकतील? सोपं सोपं सांगत असतील, परंतु तरी देखील त्यातली मार्मिकता मात्र नक्की उलगडवून दाखवत असतील असा माझा स्वतःचा तरी ठाम विश्वासच आहे. आपलाही असेल, आपणही भाविकच आहात. निरूपणाच्या अभंगानंतर त्याच्यावर यथासमय काही वेळ निरूपण केल्यानंतर बाबा कथा बोलतात आहे. त्या कथेला आपण थोडा जास्त न्याय देणार. मगाशी उल्लेख झाला दामाजी पंतांचं आख्यान ह्या अभंगाला जोडून बाबांनी केलेली कथा आहे. त्या पुस्तिकेत ती संग्रहित केल्या गेलेली आहे. आणि म्हणून कथेला प्रारंभ करताना बाबा साकीने करतात. बाबा साकीने करतात आणि स्वरचित आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला म्हणतोय, मागच्या एका निरूपणात म्हटलं होतं, ज्यांना कीर्तनाचं अंग आहे, जे गाऊ शकतात, थोडं बरं शिकलेले आहेत, त्यांनी परमपूजनीय बाबांच्या या आख्यान संग्रहामधली आख्यानं कुठे कुठे लावावे. सद्गुरूंच्या कार्याचा प्रचार होतो. बाबा पहिल्यांदा साकी म्हणायचे. या आख्यानाचा प्रारंभ करताना पुस्तिकेत साकी दिली आहे. प्रपंच परमार्था साधुनी उपकृत करी कंसारी, प्रपंच परमार्था साधुनी उपकृत करी कंसारी, उदारधी दामाजी दयानिधी, उदारधी दामाजी दयानिधी, धर्मनिरत उपकारी, मंगळ वेढी वास करी. मी काही गायक नाही, परंतु कीर्तन पठडी साधारणपणे माझ्या पूज्य मातोश्रींमुळे थोडीफार माहिती आहे. साकी आहे, साकीची चाल अशीच असते. ती वेगळ्या वेगळ्या रागात जरी गायला गेली तरी ती शेवटी अशीच असते. आणि शेवटी साधारणपणे साकीच्या, जसं बाबांनी इथे पद घेतलंय, मंगळ गे वेढी वास करी, साधोजी राजा राम कहो नाजी, असं म्हणत. साधोजी राजा राम कहो नाजी, अशी साकीची धाटणी आहे. उत्तमच गात असतील बाबा. वर्णन केलंय, प्रपंच परमार्था साधनी उपकृत करी कंसारी. कोणाबद्दल सांगण्यात चाललंय बाबांचं? दामाजी पंत. प्रपंच, शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आहेत, शेतीचा व्यवसाय आहे, तो अगदी उत्तमपणे यांच्या पूर्वजांपासून करतात. दामाजी पंतही करतात. दामाजी पंतांचा एकंदर जो कालावधी आहे त्या काळात बहुतेक प्रजा अशीच असेल. प्रपंच परमार्थ उत्तम रीतीने साधण्यात सर्वांचा फार हातखंडा असेल. विशेषतः ग्रामीण भागामध्ये जी राहणारी मंडळी असत, फार शहरच नव्हती हो त्या काळात. कारण दामाजी पंतांचा जो कालावधी दिलेला आहे तो इसवी सन 1378 ते 1460 हा आहे. 82 वर्ष दामाजी पंतांना ईश्वराच्या योजनेत आयुष्य मिळालं.
1378 किती जुना काळ आहे. आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये इस्लामची राजवट आहे. मोहम्मद शाह नावाचा राजा आहे. मोहम्मद शाह हा निजामाचा राजा आहे. निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, मोगलशाही, पुष्कळ शाह्या होत्या, 5 शाह्या होत्या. परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांच्या मुखातून आपण खूप ऐकला शिवचरित्र, हे ऐकून तरी आपल्याला शब्द माहिती आहे. मोहम्मद शाह नावाचा बादशाह, प्रपंच परमार्था साधुनी उपकृत करी कंसारी, कंसारी म्हणजे कृष्ण, कंसाचा अरी, कंसारी उपकृत करी कंसारी, प्रपंच आणि परमार्थ योग्य रीतीने करून शेती व्यवसायाबरोबर हा झाला प्रपंच, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पण परमार्था साधुनी म्हणजे पांडुरंगाची भक्ती घरामध्ये आहे, वारकरी आहेत सगळे पिढीजात. मगाशी बोललो आहे, आषाढी कार्तिकी वारी करायची आहे आणि वारकऱ्यांचं काही लक्षण आहेत, नियम आहेत. वारकरी संप्रदायामध्ये सर्वमान्य आहेत. गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा, बुक्का आणि मुखामध्ये रामकृष्ण हरी हा मंत्र. आणि वारकऱ्यांची उपासना म्हणजे हरिपाठ, माऊलींचा हरिपाठ, तुकोबारायांचा गाथा हा ग्रंथ. कारण तुकोबारायांचा गाथा, माऊलींचा हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. ती अखंड चित्तामध्ये तर आहे, आचरणामध्ये आहे, पांडुरंगाची भक्ती आहे. म्हणून प्रपंच परमार्थ साधुनी उपकृत करी कंसारी, ज्यांनी कृष्णाला उपकृत केलं, वश करून ठेवलं. उदारधी दामाजी दयानिधी, दया आहे तर संतांचं भांडवलच आहे. कोणी गोर गरीब आहे, ज्याला एखाद्या गोष्टीची नड आहे, गरज आहे, ती तत्परतेने पूर्वीत असत. दामाजी पंत पण पुढे मोठे झाल्यावर आदिवरील आजोबा हे सगळे दयानिधीच आहेत, सहज कळवळायत असे. कारण त्यांचा पिंड हा मुळात संतांचा पिंड आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून येतो कळवळा म्हणतात ना, तसं बाबांनी वर्णन जे केलंय, उदारधी, उदार आहेत. दामाजी दयानिधी, दयेचा गुण अंतःकरणात आहे. धर्म निरत उपकारी, उपकार, परोपकार. मी सगळं कमवून मीच खाणं पिणं झोपणं माझ्यापुरतं वागणं, कुठेच उपकाराची भावना नाही. उपकार हे मनुष्य जीवनाचं एक मोठं अंग आहे हो. आणि म्हणून दामाजी पंतांच्या घराण्यामध्ये खुद्द दामाजी पंत सुद्धा हे उपकारी वृत्तीचे आहेत असं बाबांनी वर्णन केलंय. आणि मंगळवेढी वास करी, मंगळवेढा गावाचं नाव. निष्ठा वारकऱ्याची आहे, अखंड पांडुरंग चित्तामध्ये आहे, त्यांचं ध्यान चित्तामध्ये आहे. बाबांनी आता आर्या घातली आहे. या अशा वर्णनानंतर बाबांनी आर्या घातली आहे. वारकरी देवाचा झाला एकादशीच नियमाचा, वारकरी देवाचा झाला एकादशीच नियमाचा, पंढरीनाथा ध्याता हृदयी उल्हास त्यास प्रेमाचा. पंढरीनाथा ध्याता असा वारकरी देवाचा झाला मंगळवेढ्यामध्ये एकादशीचा नियम. एकादशी व्रत आहे हो. आणि वारकरी संप्रदायामध्ये आजही ते ललामभूत आहे. ज्यांनी कोणी स्वतःला वारकरी म्हणून घ्यावं, गळ्यात तुळशीची माळ घालावी, पांडुरंगाचा भक्त म्हणावं, त्याने नियमाने एकादशीचा उपवास करायचाच आहे. हे त्यांच्यासाठी महाव्रत आहे. म्हणून बाबांनी मुद्दाम विशेषत्वाने तिथे तो शब्द घातला आहे. वारकरी देवाचा झाला एकादशीच नियमाचा, पंढरीनाथा ध्याता. पांडुरंगाचा अखंड ध्यान, ध्यान हा चित्ताचा विषय आहे. हृदय उल्हास त्यास प्रेमाचा. पांडुरंगाचं स्मरण झालं, पांडुरंग पांडुरंग. तुकोबारायांचं चरित्र आपण वाचलं असेल, ऐकलं असेल. काय तुकोबारायांची वृत्ती पांडुरंग माहित, अशी दामाजी पंतांची. सारिखे सारिखे पांडुरंगाचं स्मरण झालं
कंठ सद्गदगद व्हायलाच पाहिजे त्यांचा. हृदय उल्हास, एकही शब्द विनाकारण रचना संत करीत नाही होते. वास्तविक संत रचना करीतच नाही. त्यांच्या अंतःकरणात विराजमान असलेला परमात्मा त्यांच्या मुखातून लोककल्याणासाठी काही शब्दांच्या रचना करवून घेतो. पण त्या इतक्या चपखल असतात, म्हणून चपखल असतात. पंढरीनाथा ध्याता हृदयी उल्हास त्यास प्रेमाचा अखंड प्रेम उचंबवून येत असे. नुसतं स्मरण झालं पांडुरंगा की डोळ्यात असं गदगद व्हायचं आणि पाणी यायचं डोळ्यामध्ये. हे सगळं प्रपंच करीत असताना सुद्धा कांदा मुळा भाजी अवघी माझी विठाबाई, काय सावतामाळ्यांचं चरित्र आहे. ही सगळी जी संतांची मांदियाळी आहे, माऊलींच्या काळातही, आधीही, नंतरही, आजही, ईश्वर भक्तीने जो वेडा झाला, प्रेम अंतःकरणात असेल तर त्याचा उल्हास येतोच. आणि त्या उल्हासाने, त्या प्रेमयुक्त अंतःकरणाने वाचा सुद्धा गदगद होते. आणि मंगळवेढ्यात राहतात आहे परमपूजनीय बाबांनी मंगळवेढा गावाविषयी एक श्लोक पुढे लिहिला की असा हा देवाचा वारकरी असलेला दामाजी कुठे राहत होता. अनुष्टुप छंदातला श्लोक आहे. संस्कृत काव्यतीर्थ बाबा आहेत, पण फारशा रचना बाबांनी संस्कृत मध्ये नाही केल्या. का नाही केल्या? कारण त्यांना जी त्यांच्या सद्गुरूंची आज्ञा आहे की ग्रामीण भागात निसर्गाच्या सान्निध्यात राहून तुम्हाला हे कार्य करायचं आहे, तिथे कुठे संस्कृतचा वापर जास्त करणार. पण कधी कधी बाबांच्या लेखणीमधून संस्कृत श्लोक निघालेले आहेत. पिंड आहे तो, तर जाणार कुठे मूळ पिंड, पण फार क्वचित. श्लोक लिहिलाय बाबांनी मंगळवेढ्याविषयी. मंगलेन हरे नाना नगरम सृष्टुरक्षितम, मंगलेन हरे नामना नगरम सृष्टुरक्षितम, तस्मात् मंगलवेढंतत्, तस्मात् मंगलवेढंतत् स्थाने लोके प्रकीर्तितम, पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मंगलेन हरे नामना, मंगलच करणारा सगळा हरे नामना. नगरम सृष्टु रक्षितम, सृष्टांनी म्हणजे सज्जन लोकांनी रक्षण केलेलं किंवा राहत असलेलं असं ते मंगळवेढा नावाचं गाव. तसात मंगलवेढंतम, म्हणून ते मंगलवेढा असं नाव पडलं, असं बाबांनी वर्णन केलेलं आहे. स्थाने लोके प्रकीर्तितम, मंगळवेढा या स्थानामध्ये लोक अतिशय आनंदाने राहायचे. बाबांच्या आख्यानाचे जो प्रारंभ व्हायचा ना श्रोते हो, कारण मी 5-6 आख्यान ऐकली आहेत प्रत्यक्ष, पण सगळी दत्त जन्माचीच ऐकली आहे. दत्तवाडीवरच ऐकलेली आहे. आम्ही जायचो, आमच्या विवाहानंतर आम्हाला परमपूजनीय सद्गुरुदास महाराज प्रत्यक्ष पहिल्यांदा जेव्हा तेलाऱ्याला घेऊन गेले, तेव्हा काही दत्त जयंती नव्हती, पण तिथल्या एकंदर उत्सवांचं स्वरूप इत्यादी कळलं. बाबा म्हणाले दत्त जयंतीला या, म्हणून आम्ही दत्त जयंतीला गेलोय. काही वर्ष गेलोय, पुढे काही कारणांमुळे बदल्या वगैरे झाल्यामुळे दूर झाली, त्यामुळे मग मध्ये काही दिवस नाही जाऊ शकलो, परंतु गेलेलो आहे. 5 ते 6 कीर्तन आम्ही प्रत्यक्ष बाबांच्या मुखामधून दत्त जन्माचीच ऐकलेली आहे. पण बाबांच्या कीर्तनाचा जो प्रारंभ असे, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम यांनी बाबा प्रारंभ करायचे. पांडुरंगापासूनच सुरुवात करायची नाही. जय जयकार इथूनच, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, आणि मग पंढरीनाथ महाराज की जय यांनी प्रारंभ. जय जय रामकृष्ण हरी. परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांचं अभंग निरूपण ज्यांनी नागपूरच्या दत्त जयंती उत्सवात अनेकदा ऐकलेलं आहे, त्यांना प्रत्यय आला असेल की परमपूजनीय सद्गुरुदास महाराज बाबांच्या धाटणीप्रमाणे, सद्गुरूंच्याच प्रमाणे, त्यांच्याच आज्ञेने अगदी तसाच मंगलाचरणाचा परिपाठ त्यांनी ठेवलेला आहे अजूनही. या 2-3 वर्षात काही बाह्य कारणांमुळे ते कीर्तन आपण ऐकू नाही शकलो. अभंग निरूपण नावाने सद्गुरुदास महाराज जे करतात, या 2-3 वर्षात आपण ऐकू नाही शकलो, परंतु धाटणी तीच परमपूजनीय बाबांचीच. पुंडलिक वरदाने प्रारंभ,
जय जय रामकृष्ण हरी. मग रूप पाहता लोचनी हा अभंग, मग वचन ऐका कमळापती हा अभंग, आणि मग नमन माझे गुरुराया. माहिती आपल्याला उपासनेमध्ये आहेच हे पद, नमन माझे गुरुराया महाराजा. काय बाबा कसे म्हणत असतील, चाल त्यांनी दिलेली आहे. अतिशय रंगवून ते म्हणत असतील. ही त्यांची पंचपदची धाटणी, मध्ये भजन आणि पुन्हा मग नंतर अभंग म्हणून कीर्तनाला प्रारंभ, असं बाबांच्या कीर्तनाची धाटणी होती. मंगळवेढ्याचं वर्णन केलं. जो कालावधी आपण त्यांच्या एकंदर जीवनचरित्राचा आधी बोललो आहे, 1378 ते 1460 यवनांची राजवट, मोहम्मद शाह, आणि स्वतः दामाजी पंतांनी काही काळपर्यंत मोहम्मद शाह याच्याकडे चाकरी म्हणजे नोकरी पण केली. ते सेनापती होते एका तुकडीचे. एका लढाईमध्ये त्यांनी प्रचंड पराक्रम केला. मोहम्मद शाह प्रसन्न झाले, खुश झाले, विजयी झाले. त्या मोहिमेमध्ये सेनापती पद दामाजी पंतांकडे असताना वास्तविक शेतकरी आहेत, कष्टाळू आहेत, प्रामाणिक आहेत, पण काही काळपर्यंत सेवेत गेले, प्रामाणिकपणे केले, शूर होते, योद्धा होते, आणि एक मोहीम त्यांनी जिंकली. मोहम्मद शाह खुश झाले, आणि मोहम्मद शहांनी हा संग्राम जो सांगितला आहे इतिहासामध्ये, अब्दुल शहा नावाच्या एका निजा यवनाशीच होता, आपसातच लढायचे, त्या ते जिंकले, खूप पराक्रम केला. म्हणून मोहम्मद शहाने यांना मंगळवेढ्याचे मामलेदार केलंय. यांच्या जीवन कालावधीमध्ये मोठी उपलब्धी, एका यवनांच्या राजवटीतल्या फार उत्तुंग अशा मोठ्या निजामाच्या मोहम्मद शाह नावाच्या यवनाने यांना मामलेदार म्हणून नियुक्त केले. विश्वास, प्रामाणिकपणा, सचोटी, घराणं सगळं माहिती आहे. आणि मंगळवेढ्याचेच दामाजी पंत आता मामलेदार झाले. मामलेदाराकडे पुष्कळ काम असतात. अगदी आजच्या भाषेमध्ये म्हणजे ज्याला आपण तहसीलदार म्हणतो, असं मामलेदार पद असायचं. पुष्कळ कामं असायची, शेतीची शेतसारा घेणं, सरकारी पाठवणं, सरकारी गोदामं सांभाळणं, जनतेच्या गाऱ्हाणे ऐकणं, ते पुष्कळ कामं असायची. पण हे सचोटीनी व्यवहारनी जोडोनी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आतमध्ये पांडुरंग 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 हे सुरू. भक्तीत अंतर नाही, कर्तव्य निष्ठा वेगळी, पण भक्ती हा अंतःकरणाचा विषय आहे. कर्तव्य करीत असतानाही अंतःकरणात मात्र परमात्म्याच्या ध्यानाचा, स्मरणाचा एक सूर लागलेलाच असेल. ते समाधानी वृत्तीने राहत असत. पुष्कळ दिवस मामलेदारपदी ते होते, परंतु यांच्याच कालावधीमध्ये एकदा भीषण दुष्काळ पडला असं वर्णन आहे चरित्र ग्रंथामध्ये, आणि ती सत्य घटना, इतिहास त्याचा साक्षीदार आहे. इतिहासकारांनी जे वर्णन केले आहे त्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. हा जो दुष्काळ पडला 1454 साली पूर्ण दुष्काळ, 1455 साली पूर्ण दुष्काळ, आणि 56चाही काळ, असा 2.5 वर्ष दुष्काळ पडला असं वर्णन आहे. फार मोठं संकट असतं हो. जनतेची अन्नान्न दशा झाली. अन्नाचा कण डोळ्याने पाहायला मिळणं सुद्धा दुर्मिळ व्हायला लागलं. पंचक्रोशीतले सगळे माणसं भुकेनी हाल व्हायला लागले. दामाजी पंत संत हृदयाचे आहेत, संतच आहेत. त्यांना हे पाहावे ना. खूप विचार करतात की आपण काय केलं पाहिजे. मी तर मोहम्मद शाहचा मामलेदार म्हणून चाकरच आहे, आणि आपल्याजवळ तर एवढं नाही आहे शेतीचं धान्य की सर्वांना देता यावं. पण नजर सरकारी गोदामांवर गेली. खूप धान्याने भरलेली 2 प्रचंड मोठी गोदामं, त्याचा मालक मोहम्मद शाह आहे, राजा हा मालक होता, पण ती गोदामं मंगळवेढ्याला होती. दामाजी पंतांनी खूप दिवस विचार केला, जनतेची ही अन्नान्न दशा पाहावे ना. अन्नाच्या एका कणासाठी कशी अवस्था असेल आपण कल्पना करावी. सध्याच्या एकंदर बाह्य परिस्थितीमुळे, बाह्य स्थिती जरी खराब आहे, खूप वाईट आहे, तरी आपण सगळे अन्नान्न दशेत नाही आहे. खाण्यापिण्याच्या गोष्टींची सुबत्ता आहे, सगळं मिळत आहे. दूध, दही, दुप्त, धान्य, किराणा सगळ्यांना मिळतंय. काही ठराविक वेळांमध्ये मिळतंय, पण मिळतंय. ती काळजी सध्याचं सरकार, त्या त्या राज्याचं सरकार सगळेच घेतात. मला राजकारणाविषयी बोलायचं नाही काही,
मला कळतही नाही काही, पण एक अनुभवाने सांगतोय की 1.5 वर्ष झालं सध्याची जी एकंदर गंभीर परिस्थिती आपल्या वाट्याला आलेली आहे, आपल्या दैववशात अन्नान्न दशा नाही आहे कोणाची. सर्वांना अन्न मिळतंय, कुणाकुणाला तर ते मोफत पण दिल्या जात आहे. त्याची काळजी घेत आहे सरकार. परंतु दामाजी पंतांच्या काळामध्ये जनतेची अन्नान्न दशा झाली असं वागलं नाही. वाईट वाटलं. मनापासून कळवळा येतं, खूप विचार करतात आहे. दामाजी पंतांनी एकांतामध्ये आपल्या धर्मपत्नीला म्हटलं, मी आता उद्यापासून ही दोन्ही गोदाम मोकळी करून देतो. ज्याला खूप धान्य होतं, जनतेला खायला मिळेल. फार झालं तर काय होईल, फार झालं तर काय होईल. मला मोहम्मद शाह बोलवतील. बिदरला होता, बिदर नावाचं गाव आहे कर्नाटकात. त्या ठिकाणी बोलवेल, शिक्षा करेल. फार काय, एखाद्या वेळा हा अपराध फार उच्च प्रतीचा ठरवून मला प्राणदंड सुद्धा देईल. मी सोसेन तो घेईन. अन्नाचा कण मिळत नाही लोकांना, या सर्वांना मिळेल, कित्येकांचे प्राण वाचतील. ही परिस्थिती अशी अखंड थोडी राहत असते. आता सुद्धा जी गंभीर परिस्थिती आहे का अखंड अशीच थोडी राहणार आहे. ईश्वरी योजनेनुसार ती केव्हा तरी शून्य होणारच आहे. पुन्हा 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 पण येत असतात. महामारी, संकट, याला नॅचरल कॅलॅमिटीज म्हणतात. त्या येत असतात. दामाजी पंतांच्या जीवन काळात ते आलं, धैर्याने तोंड दिलं. धर्मपत्नीला सांगितलं, मला आता हे पाहवत नाही, धान्य उपलब्ध आहे, कोठार 2 गोदाम भरलेली आहे, मी मोकळी करणार. आणि दामाजी पंतांनी दुसऱ्या दिवशी दोन्ही गोदाम कुलप तोडली, उघडी केली. किल्ल्या त्यांच्याचकडे होत्या. आणि सगळ्या जनतेला पंचक्रोशीत सांगितलं, या आणि जेवढं हवं तेवढं धान्य घेऊन जा. जनतेला कोण आनंद झाला असेल कल्पना करा आपण. ज्यांना कित्येक दिवसापासून अन्न वाट्याला आलेले आहे, झाडाचा पाला खाऊन लोक राहायचे हो, असं वर्णन आहे. दुष्काळ परिस्थितीमध्ये झाडाचा पाला खाऊन लोक जगायचे. पाणी नाही, धान्य नाही. आनंद वाटला. कुठल्या गेलं. कोणीतरी तक्रार केली. असतातच हितचिंतकाचे, हितशत्रू चिंतक कशाचे हितशत्रू. ती मोहम्मद शाहच्या कानावरती बातमी गेली की दामाजी पंतांनी आपल्या गावातली धान्याची कोठार लुटली, लोकांना मोफत देऊन. खूप चिडला मोहम्मद शाह. साहजिकही आहे, राजा आहे, हे तर चाकर आहेत मामलेदार म्हणून. आणि फरमान काढलं की दामाजी पंतांना पकडून आणा. सैनिक पाठवले. मंगळवेढ्यामध्ये सरकारी सैनिक आले. दामाजी पंतांचा शोध घेत घेत दामाजी पंतांना पकडलं, जेरबंद केल्या गेलं, हातात बेड्या ठोकल्या गेल्या. आणि आता मोहम्मद शाह समोर बिदरला उपस्थित करायचं आहे. दामाजी पंत मात्र पांडुरंगाच्या स्मरणात आहे. पांडुरंग पांडुरंग, मी केलं देवा वाईट केलं का. देह आहे, देह जाऊ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. देह काय जाणारच आहे एक दिवस. आता शिक्षा होईल, प्राणदंड का होईल, पण पांडुरंगा मी चुकीचं केलं का रे, असं आत्यात पांडुरंगा विचारतो. सैनिकांनी पकडलं, जेर बंद केलं, हातात बेड्या ठोकल्या हातापायात आणि घेऊन चालले बिदरकडे. बरेच सैनिक होते. त्या सैनिकांना दामाजी पंतांनी एकच प्रार्थना केली. दामाजी पंत म्हणतात की मला फक्त जाताना एकदा पांडुरंगाचं दर्शन घेऊ. धर्मपत्नी पाया पडती आहे, महाराज आता आपलं काय होईल महाराज, कारण एकट्यालाच पकडून नेणार आहेत. धर्मपत्नी घरातच राहणार आहे. दामाजी पंतांनी तिला सांगितलं, काळजी करू नको, जो अनाथांचा कैवारी परमात्मा तोच माझी काळजी घेईल. परमपूजनीय बाबांनी इथे पुन्हा साखी वापरली आहे. त्यजी भामिनी शोका लागे, त्यजी भामिनी शोका लागे, वारिल हरी दुरिताला. त्यजी भामिनी शोका लागे, वारिल हरी दुरिताला. वृत्रासुर वधण्या दधीची, देऊनी अस्थि सुराला.
भय कैसे हरिदासा परहित रत पुरुषाला. बाबांनी दधीचींचा दृष्टांत दिला इथे. दधीचींची कथा आपल्याला माहिती असेल. दधीचींनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता देवांचा राजा इंद्र त्यांच्याकडे त्यांच्या अस्थी मागण्या करतात. उपाय वृत्रासुर प्रकरण भागवतात कथा ही विस्ताराने आहे, इतरही ग्रंथांमध्ये आहे, आपल्याला ती ज्ञातही असेल कदाचित. परंतु असं सांगितलं गेलं की या वृत्रासुराचा अंत दधीची ऋषींच्या अस्थींपासून तयार झालेल्या वज्रानेच होईल. इंद्र त्यांच्याकडे आले. दधीचींनी काहीही विचार केला नाही. जर माझ्या देहाचा इतका उपयोग होणार असेल की माझ्या अस्थींनी बनवलेलं शस्त्र जे विश्वकर्मा बनवणार आहेत, ताबडतोब अग्नी प्रवेश केला आणि सांगितलं, इंद्रा मी अग्नी प्रवेश करतो आहे, माझ्या अस्थी खुशाल घेऊन जा. त्याग त्याग स्वदेहाचा पण त्याग. आणि दामाजी पंत आपल्या धर्मपत्नीला समजावून सांगतात, अगं मी तर काहीच केलं नाही. दधीचींनी आपल्या अस्थींचा त्याग केला. अरे अस्थी काय मरणाच्या आधी मिळतात होय? मरण झालं, अग्निसंस्कार झाला की अस्थी उरतात. त्यांनी आपल्या देहाचाही विचार केला नाही, जीवनाचाही विचार केला नाही. त्याग. संपूर्ण आर्य सनातन धर्माची स्थापना त्याग भूमिकेवर आहे. तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृधक कस्य सिद्धनम ईशावास्य. त्याग इथपर्यंत श्रुती सांगते आपल्याला. श्रुती आहे, त्यागेन एके अमृतत्वम आनुषुः. त्यागानेच परमात्मा पद मिळतं. त्यागेन एके अमृतत्वम आनुषुः. अमृतत्व म्हणजे मोक्ष. त्यागाने आहे, भोगाने नाही आहे. म्हणून भोगप्रधानतेने भारतीय संस्कृती नाहीच, ती त्याग संस्कृतीवरच आहे. आपल्या धर्मपत्नीला त्यागाचा महिमा सांगताना दधीचींचं उदाहरण देऊन बाबांनी साकीत वापरलंय. त्याची भामिनी शोका लागे. भामिनी, अगं तू का शोक करतेस? त्याग कर. वारील हरी दुरित आला. हे संकट आता पांडुरंगच दूर करेल, मी काय वाईट थोडीच केलंय. पुत्रासुराचा दृष्टांत दिला. भय कैसे हरिदासा. तरी त्या दासाला काही भय नसतं, तू काळजी करू नकोस. निघाले, सगळे सैनिक घेऊन जातात आहे. पण दामाजी पंतांनी त्यातल्या 5-6 सैनिक असतील, संख्या दिलेली नाही चरित्रामध्ये बाबांनी, पण 5-6 सैनिक असतील. बाबांनी त्यांना विनंती केली, मला अवश्यमेव माझ्या या अपराधासाठी आपल्याला राजांनी पाठवलाय ना, त्याच्या दरबारात पेश करा आपण. माझी एक इच्छा आहे की जाताना मला माझ्या पांडुरंगाचं डोळे भरून दर्शन घेऊ द्या. नंतर मला होणार नाही, कदाचित राजा मला प्राणदंड देखील देईल. दर्शन नाही होणार पंढरीनाथाचं, पुन्हा मला दर्शन घेऊ द्या. ते सैनिक नाही म्हणायला लागले. पण सज्जन सैनिक म्हटलं तरी माणसंच असतात हो. हाडामासाचे असतात, रक्ताचे असतात, मनाचे असतात. त्यातला एक सैनिक थोडासा सज्जन मनाचा सैनिक असो. मोहम्मद शहाच्या चाकरीत आहे, बरोबर आहे, पण ते अंतःकरणातली सज्जनता होतीच. तो इतर सैनिकांना म्हणाला, अरे यांची जर एवढी इच्छा आहे, पण आपण तर जेरबंद केलं आहे, हे फक्त पांडुरंगाला नमस्कार करतील, नंतर आपण बादशाकडे घेऊन जाऊ ना. का तुम्ही इतकं नाही म्हणताय? काय कठीण आहे त्याच्यात? वाटेवर तर पंढरपूर आहे. आणि एका सज्जनाच्या वचनाचा परिणाम, ते वचन जर अंतःकरणापासून आलेलं असेल तर दुर्जनांवर देखील होतो, हे सांगणारी घटना आहे. तो झाला हो. ते 5-6 सैनिक तयार झाले. ठीक आहे, पंढरपूर ले जाएंगे. आणि कोण आनंद दामाजी पंतांना, पांडुरंगा किती दयाळू आहे. दुर्जनांच्या अंतःकरणात देखील माझ्या तुझ्या भक्ती त्याचं बीज पेरून मला पंढरपूरला जाण्याची परवानगी देतात, घेऊन जातात. ते पांडुरंगा कसा उतराई हो. दामाजी पंतांना घेऊन पंढरपूरला आले. दामाजी पंतांनी चंद्रभागेचं वन आधी नमस्कार केला, स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन केलं, पांडुरंगासमोर उभे राहिले, हात जोडून प्रार्थना करतात, पांडुरंगा, पांडुरंगा, मी तुझी जन्मभर भक्ती केली देवा, चाकरी केली पण सचोटीने केली,
पण असा असा प्रसंग घडला देवा, मला वाटतं आता मला प्राणदंड मिळणार, आता मी पुन्हा दर्शनाला येऊ शकत नाही देवा. त्या ठिकाणी बाबांनी, परमपूजनीय बाबांनी एक श्लोक लिहिला. राजा, शार्दूल विक्रीडित वृत्तात आहे, राजा तोळील हस्त हे जरी तरी पूजू कसा केशवा, राजा तोडील पाय हे जरी तरी येऊ कसा माधवा, राजा फोडील नेत्र हे जरी तरी पाहू कसा केशवा, राजा छेदिल जिव्हा ही जरी तरी गाऊ कसा विठ्ठला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. पांडुरंगा हातपाय तोडेल, पूजा कशी करू, पाय माझे तोडले तर तुझ्या दर्शनाला चालत कसा येऊ, पायी वारी कशी करू, डोळे फेडेल, फोडून टाकेल तर तुझं दर्शन कसं होईल पांडुरंगा, आणि जिव्हा जर छेदून टाकेल गाईन कसा मी, रामकृष्ण हरी कसा म्हणेन पांडुरंगा, तूच कृपावंत हो. असं कळवळून पांडुरंगासमोर उभं राहून शार्दूल विक्रीडित वृत्तातला श्लोक आहे. बाबांना सगळ्या वृत्तांचं ज्ञान आहे हो. ही कधी पुस्तिका जर आपल्या वाचण्यात पाहण्यात आली, आपण वाचावी. वृत्त, सुभाषित, संस्कृत केलेली उद्धृत, स्वरचित पद, नुसती बहार आहे हो. ही पुस्तिका पूर्ण मी वाचत असताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. कशा रचना, सहज, अगदी सहज सहज, पण फार प्रसिद्धी परामुख असलेले परमपूजनीय बाबा, त्या कथा फारशा प्रकाशित झाल्या नाही. बाबांनी केल्या असतील, पण फार उच्च दर्जाच्या कथा आहेत श्रोते हो. आणि आता त्यांना पुन्हा बादशाहकडे घेऊन जायचं आहे. इकडे भगवंतांचा रुक्मिणी देवींचा संवाद आहे. भगवंतांनी पाहिलं की माझ्या भक्तावर असं असं संकट आलेलं आहे, जो अखंड माझ्या नामस्मरणामध्ये दंग आहे, माझ्या स्मरणात गर्क आहे, चित्तात ध्यानाविषयी विषयने माझ्या वाचून काही त्याच्यावरही आली. थोडीशी चलबिचल भगवंतांची झाली. रुक्मिणीबाईंनी ओळखलं, रुक्मिणी देवींनी ओळखलं की काहीतरी उदासता आहे आज, काहीतरी रोजच्या सारखी प्रसन्नता पांडुरंगांची नाही आहे. आणि म्हणून रुक्मिणींनी आपल्या पतीला म्हणजे पांडुरंगांना विचारलं. बाबांनी आर्या रचली आहे. रुक्मिणी पतीला पाहुनी बोले चापल्यता दिसे मोठी, फार नजरेत चंचलपणा जाणवत आहे. स्वामी काय झालं? रुक्मिणी पतीला पाहुनी बोले चापल्यता दिसे मोठी, देवा उदास का हो, का उदास? मग देवाने प्रसंग सांगितला. पुढे रुक्मिणी म्हणतात, देवा उदास का हो, योजिली तजवीज कायती कोठी. अच्छा अच्छा. रुक्मिणी माता म्हणतात, असा प्रसंग आलाय भक्ता, तुम्ही काय योजना केली आहे, काय करणार आहात आता? भगवंतानी तिला काही बोलले नाही. आता किती छान संवाद बाबांनी रंगवलाय पहा. आर्यांच्या माध्यमातून रंगवलाय. 3-4 आर्या आहेत बाबांच्या इथे. रुक्मिणीचा आणि पांडुरंगाचा संवाद बाबांनी खूप छान कल्पनेने रंगवलेला आहे. अगदी डोळ्यासमोर प्रसंग उभा राहील असं आहे बाबांचं काव्य सामर्थ्य आहे. तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान होवावे श्रीराम. माऊलींनी जे म्हणतात ते सार्थ आहे की नाही बोला. रुक्मिणी माता म्हणतात, तुम्ही काय योजना म्हणत आहे तुमच्या? भगवंत बोलले नाही आणि बाबांनी त्याचं उत्तर आर्यातीन दिलं. कृतीच केली भगवंतांनी. काळी काठी करी घे, खांद्यावर काळ घोंगड घेतलं, हातात काळी काठी घेतली. काळी काठी करी घे, काळा कंठात बांधिला दोरा. काय वर्णन आहे हो. डोळ्यासमोर उभा राहतोय मनुष्य
आपण हे कल्पनेने उभं करून पहा. रुक्मिणी पांडुरंग संवाद सुरू आहे. भगवंतांनी युक्ती काय केली सांगितली नाही, प्रत्यक्ष दिसली केली. तिला दिसले तसं रूप. काळी काठी करी घे, काळा कंठात बांधिला दोरा, एकची वर्ण विठुला, फिरवाया नाही लागला डोळा. अरे डोळ्याचं पात लवत न लवत तोच. फिरवाया नाही लागला डोळा, पात लवत न लवत रुक्मिणी मातेचं भगवंतांनी एक रूपच धारण केलं. काळी काठी घेतली, काळ घोंगडं घेतलं, गळ्यात काळे त्यांची मान घातली. काय वेळ नाही लागला. हा भगवंताला कशाचा वेळ आहे हो. परमात्मा नारायण सगुण साकार जेव्हा होतं काय वेळ लागतो. नरसिंहा करता स्तंभातून प्रगट झाला, काय वेळ लागला त्याला. नाही लागला. द्रौपदीसाठी आला, काय वेळ लागला. गजेंद्रासाठी आला, एका क्षणात, क्षणही नाही निमिषही न लागता परमात्मा येतो. आणि परमात्मा म्हणाला आता माझ्या गळ्यात जी वैजयंती माळ आहे ना ही विकतो, आणि त्या बादशाचं जे दामाजी पंतांनी कोठार भरलाय सगळं द्रव्य देतो. आले बा त्या वेशामध्ये बादशाच्या दरबारात आले. बादशाच्या दरबारात आल्यानंतर बादशाने विचार, कोण हो, कोण आहेस तू, कशासाठी आलायस. ते वेश पाहिला एकंदर घोंगड्या वगैरे खांद्यावर. ते यांनी आपल्या परिचय करून दिला. तोही परमपूजनीय बाबांनी आर्य छान गुंतलाय. महार विठ्या मज म्हणती, मी महार आहे, माझं नाव विठ्या आहे. महार विठ्या मज म्हणती, चाकर मी योग्य भाग्यवंतांचा. भाग्यवंत भक्त असतात ना, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंतांचं ब्रीद वचन आहे भगवद्गीतेमध्ये. भाग्यवंत शब्द घातलाय ते बाबांनी बरोबर. महार विठ्या मज म्हणती, चाकर मी योग्य भाग्यवंतांचा, विश्वासू मी त्यांचा, पंतांचा मी बहुत कामाचा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. अच्छा विठू महार हो, किसलिए आए हो हुजूर. म्हणजे दामाजी पंत भेजा आहे. आणि त्यांनी असं सांगितलं मला, त्यांनी काही सुवर्णाच्या मोहरा दिल्या आहेत. जे सगळं धान्य लुटल्या गेलं ना त्यांच्या किमती इतकं द्रव्य मला दिलेलं आहे. मी चाकर आहे फक्त, चाकर मी भाग्यवंतांचा. बादशाह म्हणतो ठीक आहे खोलो, थैली खोलो. आणि बादशाहने मग ती परात ठेवायला सांगितली. त्यांनी आपल्या जवळ असलेली एक थैली उघडली आणि भरभर 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 सगळ्या सोन्याच्या सुवर्ण मुद्रा राजाच्या ताटात रित्या केल्या. असं वर्णन केलं चरित्रकारांनी. 1.25 लाख रुपयांच्या सुवर्ण मोहरा किमतीच्या त्या काळात. ते 1.25 लाख रुपये इसवी सन 1454-55 काळ आपण लक्षात आणा. जवळजवळ 750 वर्ष झाली. कल्पना करा की किती असतील. 1.25 लाख रुपये किमतीच्या सुवर्णाच्या मुद्रा बादशाह समोर होत्या. बादशाह घेऊन पावला, भरून पावला की जितकं धान्य लुटल्या गेलं होतं दामाजी पंतांनी इतकं सगळं आणलं. खुश झाला. जाओ, रीतसर पावती दिली आहे, रीतसर पावती दिलेली आहे. दामाजी पंतांना ती पावती आणायला जावं लागलं नाही, कारण नंतर विठू महाराज अदृश्य झाले, त्यांचं काम संपलं. पण मोहम्मद शहानी दिलेली 1.25 लाख रुपयांची स्वर्णमुद्रांची जी पावती दिली ती दामाजी पंतांना दुसऱ्या दिवशी भगवद्गीता वाचत असताना गीतेमध्ये पावती सापडली. आणि दामाजी पंतांच्या डोळ्यात पाणी आलं. देवा, किती भक्तांसाठी तू नीचपणा घेतोस रे. पिठ्या महार काय झालास, घोंगडी काय घेतली, काळी काठी काय घेतली, दरबारात काय गेलास बिदरला. देवा, माझ्यासाठी एवढं केलंस. धिक जन्म जनन जनी, धिक जन्म जन, धिक्कार आहे माझ्या जीवनाचा देवा. खूप
लाज वाटली की माझ्यासाठी पांडुरंगाला महाराचं रूप घेऊन तिथे जावं लागलं. पण परमात्म्याने असं का केलं? तुका म्हणे हेची आश्रमीचे फळ परम पद बळ वैराग्याचे, त्यांची वृत्ती तर वैराग्याची. विष्णुदास परमपूजनीय बाबांनी हे जे शेवटचं पद, तेवढ्या एका पदाचा उल्लेख फक्त केला आहे मी. बाकी मध्ये मध्ये संवादरूप बरीच पद आहेत. ती परमपूजनीय बाबा विविध रागदारींमधून सादर त्या काळात जेव्हा करत असतील, लोकांच्या अंगावर नक्की रोमांच उभे राहत असतील, नक्की अगदी. पण पूज्य बाबांना सगळं ज्ञान आहे संगीताचं, पण त्यांना अत्यंत साधारणपणे त्या पुस्तिकेत दिलेल्यावरून बोलतोय बरं का. त्यांना भीम पलास, शंकरा, दुर्गा, यमन आणि 2-3 शिवरंजनी हे फार प्रिय असलेले राग होते. कारण ह्या पदांमध्ये, ह्या रागांमध्ये अनेक त्यांनी पदांच्या चाली रचलेल्या आहेत, बसवलेल्या आहेत त्या पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे. पण उत्तम ज्ञान संगीताचं असणारे, संगीताची पठडी उत्तम जाणणारे महाराष्ट्रीयन कीर्तनकारांची एक पठडी आहे. ती पठडी अशी आहे की पठडीमध्ये आख्यानाला कीर्तनाच्या शेवटी पद किंवा निरूपणाला घेतलेला अभंग हे भैरवीत गायचं असतं. अशी पठडी आहे, ती रीत आहे. आणि ती बहुतेक सगळे कीर्तनकार पाळतात, बहुतेक काय नक्कीच पाळतात. तसंही संगीताच्या कोणत्याही मैफिलीचाही समाप्ती ही भैरवीनी करीत असतात. भैरवी समाप्तीची सूचक मानली आहे. पण कीर्तन समाप्ती होणार आहे एक तर निरूपणाचा अभंग म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, किंवा स्वतंत्र एखादं पद, आरती, वर्णन, श्लोक, स्तुती असं काहीतरी शेवटी घेऊन ते भैरवीत गायची एक कीर्तनकारांची परिपाठी तेव्हाही होती, आताही आहे. पण पूज्य बाबा हे जे पद आहे, पद नाही 2च ओळी आहेत, हे नक्कीच भैरवीत गात असतील आणि त्यांनी कीर्तनाची समाप्ती होत असेल. दिग्म जनन जनी, दिग्मम जनन जनी. थोडस भैरवीचे सूर लावण्याचा प्रयत्न करतो आहे. दिग्मम जनन जनी, दिग्मम जनन जनी. त्रैलोक्याधिप त्रिभुवनपति हरि, त्रैलोक्याधिप त्रिभुवनपति हरि, त्रैलोक्याधिप त्रिभुवनपति हरि. दिग्मम जनन जनी, दिग्मम जनन जनी, दिग्मम जनन जनी. फक्त शब्द कळावेत म्हणून म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यापैकी जे उत्तम गाणारे असतील त्यांनी जर कथा करायचं ठरवलं तर उत्तम गावं संगीताच्या अंगाने. आणि त्यात दुसरी ओळ जी बाबांनी रचलेली आहे ती चरित्राला समर्पक अशी रचली आहे. धिग मम जनन जनी, या जगात माझं जीवन व्यर्थ आहे. त्रैलोक्य अधिपत त्रिभुवनपती हरी याला विनाकारण त्रास दिला मी. आजपासून दौत लेखणी असं दुसरं चरण आहे त्या पदाचं. आजपासून दौत लेखणी वाहिली म्या श्री तव चरणी. पांडुरंगा एवढी तसदी घेतलीस माझ्यासाठी, मी आजपासून दौत आणि लेखणी तुझ्या पायावर समर्पित करतो. याचा अर्थ त्यांनी नोकरी सोडली हो, त्यांनी महम्मद शहाची चाकरी सोडली, पूर्ण विराम दिला त्या नोकरीला की नको आता हे नोकरी करणं. आणि पूर्ण उर्वरित आयुष्य, नंतर 4 वर्ष दामाजी पंत होते, उर्वरित आयुष्याचा कालावधी कशात घालवणार ते? भगवत भक्ती, पांडुरंगाच्या भक्तीमध्येच, पांडुरंगाच्या भक्तीत. आणि शेवटी इसवी सन 1460 दामाजी पंतांनी मंगळवेढ्यालाच देह ठेवला. लहानचं समाधी मंदिर होतं आधी, असं वर्णन आहे चरित्र ग्रंथांमध्ये. लहानचं समाधी मंदिर होतं, परंतु पुढच्या काळामध्ये ह्या त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी या समाधीचा जीर्णोद्धार केला. त्या ठिकाणी एक पांडुरंगाचं मंदिर बांधलं. विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती
त्या ठिकाणी आहेत. आणि त्याबरोबर मंगळवेढ्याला राजाराम महाराजांनी स्थापन केलेल्या या मंदिरामध्ये, बांधलेल्या जीर्णोद्धार केलेल्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींसह दामाजी पंतांची सुद्धा सुरेख मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, असं वर्णन आहे. मी गेलेलो नाही अजून मंगळवेढ्याला, पण चरित्र ग्रंथात वाचलेलं आहे. शिवाय मंगळवेढ्याचं अजून एक अलौकिकता आहे. आज देवशयनी एकादशी आहे, पंढरपूर यात्रा आहे. पंढरपूरची यात्रेवर सध्या निर्बंध आहेत सरकारी, पण 10 मानाच्या पालख्या तिथे येऊ देण्याला किंवा जाण्याला सरकारने परवानगी दिली आहे, आधीच दिलेली आहे. त्या 10 मानाच्या पालख्या आता पंढरपूरकडे येऊन विसावल्या आहेत, सेवेत आलेत पांडुरंगाचे. या 10 मानांच्या पालख्यामध्ये 10 क्रमांकाची पालखी दामाजी पंतांची मंगळवेढ्यावर निघत असते. ती पण आज पंढरपूरला आलेली आहे. एकंदर मानांच्या पालख्यामध्ये मंगळवेढ्याच्या दामाजी पंतांच्या पालखीला स्थान मिळावं, एवढी श्रेष्ठता, उच्चता दामाजी पंतांनी आपल्या उत्तम भक्तीच्या आणि धन जोडला आधी नाही असं नाही, उत्तम व्यवहारानेच उदास विचार एवेच करी असंच मिळवलं, म्हणून त्यांच्या पालखीला तो मानही मिळाला. मंगळवेढा संस्थानचं पुष्कळ वर्णन करणारी पुस्तक आहेत. त्या ठिकाणी अनेक वारकरी थांबतात, सगळ्यांची चांगली सेवा होते. त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये अनेक उत्सव इत्यादी साजरे होतात. वारकरी संप्रदायाचं मंदिर असल्यामुळे ज्ञानेश्वरीचे पारायण नेहमी होत असतात. मंगळवेढ्याची पालखी पण जाते, त्याबरोबर दरवर्षी हजारो भाविक जात असतात. श्रोते हो, परमपूजनीय बाबांच्याच प्रेरणेने आणि सद्गुरूंच्या प्रेरणेने कीर्तन संग्रह या पुस्तिकेतलं एक आख्यान श्री दामाजी पंत चरित्र, आज आपण थोडक्यात सार रूपाने बाबांच्या काव्याचा काही आधार घेऊन, काही कशाला, खरं सगळा आधार घ्यायला पाहिजे. पुन्हा मी आपल्याला म्हणतो आहे की ज्यांना कीर्तनाचं अंग आहे, जे कीर्तन करू शकतात, त्यांनी ह्या पुस्तिकेमधली सगळी आख्यानं वाचावी. कारण परमपूजन बाबांची लेखणी आहे, ती त्यांच्या रचना आहेत, त्याचा प्रचार व्हायला पाहिजे. माझ्याही मनामध्ये जी प्रेरणा आली ती पूज्य बाबांचीच आहे असं मी मानतो. फक्त मी आपल्याला सांगू शकतो ते आपण करावं, म्हणजे बाबांच्या केलेल्या आख्यानांना पुष्कळ न्याय मिळेल. त्यांनी उत्तम दर्जाची आख्यानं रचली, स्वतः केली सेवारूप, ती आपल्या अत्यंत कामाची आहेत. पुष्कळांजवळ ती पुस्तिका नसेलही, जर कुणाला असं वाटलं की मला हे आख्यान करायचं हे म्हणा, किंवा त्या पुस्तिकेतलं कोणतं, तर माझ्याकडे ती वैयक्तिक आमच्याकडे ती पुस्तिका आहे, त्याची फोटोकॉपी मी आपल्याला शेअर करू शकेन. कुणाला अशी जर प्रेरणा झाली तर अवश्य फोन करावा. देवशयनी एकादशी आहे, त्यानिमित्ताने दामाजी पंतांचं, पांडुरंगाचं आणि परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराजांचं आज आपल्याला स्मरण चिंतन करता आलं, हे आपलं भाग्य आहे. झालेली ही कीर्तन सेवा नव्हे, ही कीर्तन नव्हे, पण पूज्य बाबांनी केलेल्या कीर्तनाचा आढावाही नव्हे, विश्लेषणही नव्हे, त्याच्यावर भाष्यही नव्हे, पण ते आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. 3 सेवा एकदम घडल्या, पांडुरंगाची, दामाजी पंतांची, पूज्य बाबांची, कारण तिघही एकरूपच आहेत. येन केन प्रकारेनं देवशयनी एकादशी पांडुरंगाचा आपल्याला स्मरण व्हावं, हाही उद्देश. बाबांचं स्मरण तर आपल्याला आहेच, तेही विशेष व्हावा उद्देश. आणि बाबांनी कीर्तन कशी लिहिलेली आहे त्याची एक थोडीशी झलक आपल्याला कळेल, इतका या चिंतनाचा उद्देश आहे, होता. झालेली पूर्ण सेवा मी परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराजांच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.